मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृवंदना योजना। आणि याच योजनेच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती, दिले जाणारे लाभ, कागदपत्राची आवश्यकता, लाभार्थी कोण पात्र असणार, याचा अर्ज कुठे केला जातो, हे सर्व आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, 2017 पासून केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना, या योजनेमध्ये जुलै 2022 मध्ये नवीन मार्गदर्शक सूचना आणण्यात आल्या आणि याच्यामध्ये दिले जाणारे लाभ हे बदलण्यात आले। याच्यामध्ये लाभामध्ये वाढ करण्यात आली। पूर्वी एक अपत्यासाठी दिला जाणारा लाभ आता दुसरा अपत्य जर मुलगी असेल तर देण्यासाठी सुरुवात करण्यात आली आणि याच्यामध्ये 6,000 रुपयाच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आली। 1 एप्रिल 2022 पासून या योजनेच्या अंतर्गत आता गर्भवती महिलांना 2 डिलिव्हरीसाठी, 2 बाळंतपणासाठी 11,000 रुपयाचा अनुदानाचा लाभ या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे। जर पहिला अपत्य मुलगी असेल तर अशा अपत्यासाठी 2 हप्त्यामध्ये 5,000 रुपयाचा अनुदान दिले जातं। याच्यामधील पहिला हप्ता गरोदर स्त्रीची शासन मान्य दवाखान्यामध्ये, शासकीय रुग्णालयामध्ये गरोदरपणाची नोंदणी आणि पेंटा 3 पर्यंत लसीकरण पूर्ण केल्यानंतर पहिला 3,000 रुपयाचा हप्ता दिला जातो। आणि बाळंतपणानंतर जन्माचा दाखला किंवा त्याच्यानंतर हे काही पेंटा 3 पर्यंत लसीकरण अशा प्रकारच्या बाबी पूर्ण केल्यानंतर दुसरा हप्ता 2,000 रुपयाचा हा त्या महिला लाभार्थीच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून क्रेडिट केला जातो। आणि आतापर्यंत जवळजवळ 4,27,00,000 महिला लाभार्थ्यांना हजारो कोटी रुपयाचं अनुदान योजनेच्या अंतर्गत वितरण करण्यात आलेले आहे। याचबरोबर याच योजनेमध्ये दुसरा अपत्य जर मुलगी झाली तर त्या मुलीच्या जन्मानंतर त्या गरोदर स्त्रीला एकाच हप्त्यामध्ये 6,000 रुपयाचं अनुदान दिलं जातं। अशा प्रकारे 2 मुलीच्या जन्मासाठी या योजनेच्या अंतर्गत 5,000 आणि 6,000 रुपयाचं हे अनुदान दिलं जातं। या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी कोण पात्र असणार आहेत तर याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर राज्यातील, देशातील जे काही अनुसूचित जाती जमातीच्या महिला असतील अशा सर्व महिला लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र असतील। ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिला लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र असतील। दिव्यांग, दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड असलेल्या महिला लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र असतील। ज्या महिलांचं ई श्रम कार्ड बनलेलं आहे, PM किसानच्या लाभार्थी असतील, मनरेगाच्या अंतर्गत जॉब कार्ड असतील, अशा सर्व महिला लाभार्थी या योजनेच्या साठी पात्र असणार आहेत। याचप्रमाणे अंगणवाडी सेविका असतील, अंगणवाडी मदतनीस असतील, आशा सेविका असतील, या देखील या योजनेच्या अनुदानासाठी पात्र असणार आहेत। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कागदपत्र काय लागणार आहेत तर कागदपत्रामध्ये लाभार्थी महिलेचं आधार कार्ड हे याच्यामध्ये कंपल्सरी लागणार आहे। लाभार्थी महिलेचं आधार लिंक असलेलं बँक खात्याचं पासबुक, जे काही डीबीटीचे लिंक असेल असं डीबीटी खातं या ठिकाणी लागणार आहे। याचबरोबर लाभार्थी गरोदर महिलेचे गरोदर नोंदणी कार्ड आणि मुलीचं जे काही लसीकरण होईल त्या लसीकरणाचं कार्ड हे या योजनेच्या लाभासाठी आवश्यक असणार आहे। बरेच जण म्हणतील अर्ज कसा करायचा, ऑफलाईन पद्धतीने याचा अर्ज करता येतो का? हो, याचे ऑफलाईन पद्धतीने अर्ज होते, परंतु आता ते अर्ज बंद करण्यात आलेले आहेत। याचा अर्ज तुम्हाला तुमच्या गावामध्येच तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे, आशा सेविकेकडे करता येतो। याच्यासाठी एक ऑनलाईन पोर्टल बनवण्यात आलेलं आहे, PM मातृवंदना योजना अर्थात PMMVY। याचं एक मोबाईल ऍप्लिकेशनही आहे आणि याचं एक पोर्टलही आहे। लाभार्थ्याला पूर्वी स्वतः देखील अर्ज भरता येत होते, परंतु याच्यामध्ये बरेच गैरप्रकार झाल्यामुळे आता हे अर्ज अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून भरले जातात। जर तुमची या ठिकाणी गरोदरपणाची नोंदणी झालेली असेल तर त्याच वेळी आपल्या अंगणवाडी सेविकेला भेटून किंवा आपले जे काही आरोग्य कर्मचारी असतील त्यांना भेटून या योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरवून घेऊ शकता। तर अशा प्रकारे महिला सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी ही एक महत्त्वाची योजना। यापूर्वी सुद्धा आपण सुकन्या समृद्धी असेल, लेक लाडकी योजना असेल, लाडकी बहिणी योजना असेल किंवा इतरही बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांसाठीच्या योजनांबद्दल माहिती घेतलेली आहे। ते व्हिडिओ जर पाहिलेले नसतील तर वरती सजेशन मध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहू शकता। आणि असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुन्हा एकदा नव्या माहितीसह, नव्या अपडेटसह। धन्यवाद।